बघा त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट. ह्या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन काय असतं आपण बघितलं, डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट, सोल्युशन अँड सॉल्वंट, ज्याला आपण डेल्टा टी बीने दाखवतो, ज्याची व्हॅल्यू आपण कशाने काढतो, डेल्टा टी बी इज इक्वल टू टी बी बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटचा आहे म्हणून त्याला झिरोने किंवा नॉनने आपण दाखवतात. हा झाला डेल्टा टी बी, दॅट वन इज द बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी आपण वेगवेगळे वेज वापरतो. ह्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं आहे पर्सेंट बाय मास, पर्सेंट बाय व्हॉल्यूम, व्हेरी इम्पॉर्टंट, मोल फ्रॅक्शन ज्याचा आपण राऊल्ट्स लॉमध्ये पण यूज केला. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं मोलॅरिटी अँड नेक्स्ट वन इज मोलॅलिटी. इथं आपल्याला यूज करायचं आहे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मोलॅलिटीने एक्सप्रेस करायचं आहे. मोलॅलिटी जे आपण स्मॉल एमने दाखवतो, आठवते तुम्हाला. बघा आता बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट ह्या दोघांचं रिलेशन नेमकं काय आहे, तर इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट दॅट इज डेल्टा टी बी अँड मोलॅलिटी स्मॉल एमने आपण त्याला दाखवतोय. इट इज प्रूव्ड थर्मोडायनॅमिकली अँड व्हेरीफाईड एक्सपेरिमेंटली दॅट, काय लक्ष द्या व्यवस्थित, दॅट elevation in the boiling point is directly proportional to molality. थर्मोडायनॅमिक्स आणि एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने असं प्रूव्ह झालं आहे की डेल्टा टी बी जो आहे इलेव्हेशन द बॉइलिंग पॉईंट जो आहे तो मोलॅलिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. प्रश्न थोडासा पडतो आपल्याला की जनरली आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी कॅपिटल एम म्हणजे मोलॅरिटी आपण वापरतो. इथं मात्र आपण मोलॅलिटी वापरतो. त्याचं कारण असं आहे मोलॅरिटी जी आहे कॅपिटल एम त्याच्यामध्ये आपण व्हॉल्यूमचा यूज करतो, नंबर ऑफ मोल्स पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि व्हॉल्यूम टेम्परेचर जर चेंज झालं तर व्हॉल्यूम पण चेंज होतं. व्हॉल्यूमचा इफेक्ट त्याच्यावर होतो. मीन्स मोलॅरिटी 11वीला असताना आपण बघितलं आहे मोलॅरिटी कॅपिटल एम चेंजेस विथ द टेम्परेचर. इथं आपल्याला टेम्परेचर चेंज करायचं आहे. बॉइलिंग पॉईंट दोघांचा वेगवेगळा असणार आहे, सोल्युशनचा वेगळा, सॉल्वंटचा वेगळा, म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण चेंज होणार. म्हणून आपण अशी टर्म या ठिकाणी यूज करतो, अशी क्वांटिटी आपण यूज करतो विच डज नॉट व्हॅरी विथ द टेम्परेचर, ज्याचा टेम्परेचरवर काही फरक पडणार नाही. कारण की मोलॅलिटी काय असतं, मोलॅलिटी इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट पर के जी ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटचं मास आपण या ठिकाणी लक्षात घेतो मित्रांनो, म्हणून या ठिकाणी आपण मोलॅलिटी यूज केलं इन्स्टेड ऑफ मोलॅरिटी, एवढं लक्षात ठेवायचं. बघा आता दोघं एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. हे प्रोपोर्शनॅलिटी साईन जर आपल्याला काढून टाकायचं असेल तर काय करणार, डेल्टा डी बी इक्वल टू कॉन्स्टंट तुम्हाला टाकावं लागेल. कॉन्स्टंट टाकताना त्याला आपण नुसतं के ने न दाखवतं त्याला आपण के बीने दाखवलं. वाय, इथं आपण बॉइलिंग पॉईंटचा विचार करतो म्हणून त्याला के बीने दाखवतो. हा जो के बी आहे इट इज कॉल्ड ॲज, बघायचं नाव खूप महत्त्वाचं आहे, के बी इज कॉल्ड ॲज, इकडे लिहितो मी त्याचं नाव, के बी इज कॉल्ड ॲज मोलॅलिटी आहे म्हणून मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट. काय म्हटलं आपण त्याला, मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट or it is also called as इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. काय तो, मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट और इब्लिओस्कोपिक कॉन्स्टंट. लक्षात आलं, त्याला आपण के बीने दाखवलं आहे. समजा आता या ठिकाणी मला के बीची व्हॅल्यू काढायची असेल तर कसं काढणार, दॅरफोर के बी इक्वल टू, इकडे लक्ष द्यायचं ना, के बी इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, डेल्टा टी बी अपॉन एम. डेल्टा टी बी काय रे, डिफरन्स इन द बॉइलिंग पॉईंट आहे. कोणाकोणाचा बॉइलिंग पॉईंटमधला डिफरन्स आहे,
सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट मायनस सॉल्वंटचा बॉइलिंग पॉईंट, बरोबर आहे. मग डिफरन्स जो आहे बॉइलिंग पॉईंटमधला 10 रुपये वजा 5 रुपये, किती उरले? 5 रुपयेच उरलेत. म्हणजे डिफरन्स द बॉइलिंग पॉईंट पण काय तुमचं टेम्परेचरच आहे. आणि टेम्परेचर आपण कशामध्ये मोजणार? केल्विनमध्ये मोजणार. म्हणून ह्या डेल्टा टी बीचं युनिट आलं केल्विन. आणि एम इज अ मोलॅलिटी. मोलॅलिटी आपण कशामध्ये मोजतो मित्रांनो? मोल्स पर के जी किंवा मोल्स के जी इनवर्स, बरोबर आहे. मग ह्या के बीचं युनिट काय देणार तुम्ही? देअरफॉर के बीचं युनिट ऑफ के बी काय लिहिणार? बघा डेल्टा टी बी केल्विन, ज्याला केने आपण दाखवला. त्याच्यानंतर हा के जीवर गेला म्हणून इन्व्हर्स निघून गेला त्याचा. केल्विन के जी मोलवर गेल्यामुळे तो इन्व्हर्समध्ये येऊन जाईल. म्हणून ह्या के बीचं मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा युब्लोस्कोपिक कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट परीक्षेमध्ये विचारलं जातं, एंट्रान्सला पण विचारलं जातं. युनिट ऑफ के बी. पुढे आपल्याला के एफ बघायचं आहे. तर या ठिकाणी हा जो के बी आहे याचं युनिट आहे तुमचं केल्विन के जी मोल इन्व्हर्स. लक्षात आलं? बघा त्या ठिकाणी जर समजा, लक्ष द्या व्यवस्थित, तुम्हाला विचारलं व्हॉट इज इलेव्हेशन कॉन्स्टंट, मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा डिफाईन मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट किंवा डिफाईन युब्लोस्कोपिक कॉन्स्टंट, असा प्रश्न जर आला त्याचं उत्तर काय येणार? समजा या ठिकाणी मी एमची व्हॅल्यू 1 घेतली, बरोबर आहे. एम इक्वल टू 1 मोल के जी इनवर्स. म्हणजे त्या सोल्युशनची मोलॅलिटी जी आहे ती किती आहे? 1 आहे समजू आपण. फॉर 1 मोलल सोल्युशन, असं सोल्युशन जे 1 मोलर आहे, मोलर नाही सॉरी, मोलल, मोलॅलिटी 1 आहे. एमची व्हॅल्यू जर 1 टाकली तर काय होईल त्या ठिकाणी? इफ द व्हॅल्यू ऑफ एम इज 1 देन हिअर के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी लिहू शकतो आपण असं. के बी इज इक्वल टू डेल्टा टी बी. मग कसं डिफाईन करणार? जर तुमचं 1 मोलल सोल्युशन असेल तर त्यावेळेस डेल्टा टी बी म्हणजे इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट आणि के बी दोघं सारखेच असतात. बघा आता डेफिनेशन तुम्हाला सांगतो, व्यवस्थित आहे का? के बी मीन्स युअर मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट और इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट. इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट और मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट इज नथिंग बट the elevation in the boiling point when elevation in the boiling point produce when 1 mole of solute dissolve in 1 kg of solvent. मोल्स पर के जी, मोल्स कोणाचे आहेत? सोल्यूटचे. के जी सॉल्वंटचं मास, बरोबर आहे. बघा परत एकदा सांगतोय, इलेव्हेशन मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट और इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट इज नथिंग बट द elevation in the boiling point produce when 1 mole of solute is dissolved in 1 kg of solvent. जेव्हा तुम्ही 1 mole of solute 1 kg of solvent मध्ये डिझॉल्व करणार त्यावेळी जे काही इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट होईल ते इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट म्हणजेच तुमचा इब्लोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल इलेव्हेशन कॉन्स्टंट, ज्याचं युनिट पण तुमच्या समोर आहे, बरोबर आहे. तर हे झालं तुमचं बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी सोल्यूट. आणि सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो आता काय की तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, ज्यावेळेस आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी हा टॉपिक सुरू केला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी, एव्हरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज युटिलाइज टू मेजर द मोलर मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोलर मास तुम्हाला मेजर करायचं असेल तर आपण प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं यूज करून ते करू शकतो, बरोबर आहे. देअरफॉर नाव द कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास, या ठिकाणी लिहितो मी इकडे, कॅल्क्युलेशन ऑफ, शॉर्टली लिहितो मी, मोलर मास, कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन के इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशनचा यूज करून तुम्हाला सोल्यूटचं मोलर मास डिटरमाइन करायचं आहे. ओके, बघा आता या ठिकाणी एक इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलं आहे, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू एम आहे. तेच इक्वेशन परत या ठिकाणी लिहितो मी, डेल्टा टी बी विच इज इक्वल टू के बी इंटू एम, स्मॉल एम, कॅपिटल एम लिहिलं तर ती मोलॅरिटी होऊन जाईल. बघा आता मोलॅलिटी काय असतं? मोलॅलिटी नथिंग बट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्वंट. काय म्हटलं मी? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्वंट असं समजू आपण. आता W2 इट इज द मास ऑफ सोल्यूट. त्याच्यानंतर
W1 इट इज द मास ऑफ सॉल्वंट अगोदर हा पहिलाच कॉम्पोनंट समजून झाला, आपण W1 ने दाखवतलं आहे, लक्षात द्यावे असते ना. M2 is the molar mass of सोल्यूट. सेकंड 2 आहे म्हणजे तो सेकंड कॉम्पोनंट आला सोल्यूट, बरोबर आहे. मग आता 3 गोष्टी तुमच्या समोर आहेत. असं सोल्युशन आपण तयार केलं आहे ज्याच्यात W2 एवढं सोल्यूट तुम्ही डिझॉल्व केलं आहे. कोणत्या सॉल्वंटमध्ये? असं सॉल्वंट ज्याचं मास W1 ग्रॅम आहे आणि ज्याचं मोलर मास, असं सोल्यूट ज्याचं मोलर मास M2 आहे, बरोबर आहे. मग आता मोलॅलिटीची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय सॉल्वंटचं मास kg मध्ये. नंबर ऑफ मोल कसे काढणार मग तुम्ही? म्हणजे थोडक्यात एमची व्हॅल्यू तुम्हाला द्यायची असेल तर नंबर ऑफ मोल्स कसे लिहितो आपण? मास ऑफ सोल्यूट जे आपण W2 ने दाखवले डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट जे तुम्ही M2 ने दाखवणार. हे झाले नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय मोलॅलिटीला काढायची असेल तर डिवायडेड बाय तुम्ही मास ऑफ सॉल्वंट तुम्ही करणार W2 डिवायडेड बाय M2 डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट ज्याला तुम्ही W1 ने लिहिणार, बरोबर आहे. आता हीच एमची व्हॅल्यू, स्मॉल एमची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकली तर ते इक्वेशन तुमचं काय होईल मित्रांनो बघा. देअर फॉर हियर डेल्टा TB इक्वल टू KB इंटू M. M म्हणजे काय मग? W2 डिवायडेड बाय M2. बघा डायरेक्ट लिहितोय मी आता त्याला W2 डिवायडेड बाय M2. त्याला W1 आहे म्हणजे काय लिहिणार तुम्ही त्याला 1/W1 म्हणजे त्याला या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने लिहिणार W1. लक्षात आलं? मग आता हे इक्वेशन तुम्हाला मिळालं आहे. आता ह्या इक्वेशनचा यूज करून तुम्हाला मोलर मास कॅल्क्युलेट करायचं. करता येईल का? खूप सिम्पल आहे, सहज करता येऊ शकतं. कारण की तुम्हाला फक्त आता M2 रिअरेंज करा, त्याला रिअरेंज केलं तुम्हाला M2ची व्हॅल्यू मिळेल. M2 इक्वल टू काय लिहिणार? KB इंटू W2 जसा तसा ठेवला मी डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1 अँड दिस इज दी मोलर मास ऑफ सोल्यूट. M2 काय तुमचं मग आता? मोलर मास ऑफ सोल्यूट. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन ह्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून तुम्ही मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करू शकतात. कुठलीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असू द्या, सहज तुम्हाला मोलर मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. जसं मागच्या वेळेत पण आपण मोलर मास कॅल्क्युलेट केलं, न्यूमेरिकल्स आपण त्याच्यात बघितलं आहे, तसं या ठिकाणी सुद्धा मोलर मास ऑफ सोल्यूट कॅन इझिली कॅल्क्युलेटेड. लक्षात आलं? ठीक आहे. तर हे झालं सेकंड प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन और इलेव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट. ते आपण या ठिकाणी कंप्लीट केली आहे. याच्यावरची न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार. ठीक आहे. आज आपण इथे थांबणार आहे. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय बाय.